कोण आमच्यासाठी तुमच्या एवढं सुखरूप दुसरं कोणी नाही, तुमच्याशिवाय दुसरी खाण्यात कोणी आवडते नाही. देवादिदेव तुम्ही आम्हाला बोलता, यापेक्षा काय हवं आम्हाला? तेव्हा महाराज भगवंत म्हणतात, ठीक आहे, शब्दामध्ये मला गुंतवू नका, माझी अपेक्षा आहे म्हणून तरी तुम्ही मागा. तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे देवा, तुमची इच्छा ना, मग एक द्या कोणतं, हेच भावी माझी आस कोणती आज जन्मोजन्मी तुझा दास. देवा, मी जन्मोजन्म, मला किती जन्म मिळू दे, पण प्रत्येक जन्मामध्ये मी तुझा दास झालो पाहिजे, एवढं मागणं मला तुझ्याकडून आहे. आता बघा, संत तुकाराम महाराजांना भगवंत म्हणतात, मागून मागून मागलं काय तुझा? ते तर तुम्ही असे पण आहात, काही अजून मागायचे, मोठमोठ्या गोष्टी मागायचे. देणारा कोण आहे? मी आहे. अखिल ब्रह्मांड नायक. मागणार कोण आहे? तुम्ही आहेत. माझा एक अधिकारी भक्त. मग मागून मागून चांगलं मागा. ते म्हणतात, भगवंता, जो विषय मी मागितला जगातील सगळ्यात महत्वपूर्ण विषय का? कारण देवा, 84 लाख योनीनंतर हा मनुष्य जन्म मिळतो आणि या संसारामध्ये इथं जन्म झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी विसरतो ते कुणाला? तुला विसरतोय. आणि तुझी विसरण्याची ही माया एवढी ताकदवर आहे. तुझा परम भक्त जय आणि विजय, जे भगवंताचे द्वारपाल होते, जेव्हा सनकादिक ऋषी तिथे आले, त्यांनी त्यांना श्राप दिला की तुम्ही भगवंताच्या दर्शनापासून आम्हाला वंचित करत आहात. जा, आसुरी प्रवृत्तीसारखं वागणूक तुम्ही केली तर तुम्हाला मी श्राप देईन. इथून 3 जन्म तुम्हाला असुराचे घ्यावे लागतील. भगवंताचे द्वारपाल आहे. एवढ्या जवळ राहणारे सुद्धा जेव्हा पृथ्वी तलावर जन्म घेतात, पहिला जन्म त्यांचा कोणता होता? हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. एवढे भगवंताच्या जवळचे, परंतु मारायची इच्छा कुणाला होती? त्यांनी म्हणतात, मी आधी कोणाचा वध करणार? भगवान श्री विष्णूचाच करणार. दुसरा जेव्हा जन्म त्यांनी घेतलाय हे रावण आणि कुंभकर्ण या रूपाने, तेव्हा सुद्धा प्रभू श्री रामाच्याच मागे त्यांनी लागले होते. तिसरा जेव्हा त्यांनी घेतलाय शिशुपाल आणि दंतवक्र, तेव्हा सुद्धा भगवंताचीच उपेक्षा त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून किती जरी भगवंत तुझ्या जवळचा असेल, या मायेची ताकद तुझी असेल, किती तुझ्यापर्यंत आम्हाला येऊ देणार नाही. मग मी जर तुझा दास होईल हे वरदानच घेऊन जर प्रत्येक वेळी जन्माला येत असेल, हे माया काय 1000 माया मिळाल्या तरी माझं काही बिघडू शकणार नाही. आणि दुसरा विषय तेव्हा, या संसारामध्ये जर एकदा ज्याला जन्म मिळाला, तो एकदा जो संसारामध्ये गुंतला, तो पुन्हा तुझ्या मागे लागू शकत नाही. कारण काय? पहिला विषय, हा संसार सुखमय नाही हो, तरी सुद्धा भगवंताला आपण विसरतोय. कारण सुखमय आहे का तर म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि एवढं दुःख आहे याच्यामध्ये, कोण कोण दुखी? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण इथं दुःखी आहे. मग या संसारात राहण्याचा फायदा तरी काय? आता तुम्ही म्हणत असाल कशा प्रकारे, मला सांगा, इथं लग्न कुणाचं हातवर करा बरं. बाथरूमच आहेत का? इकडं लग्नाला दुसरं काय म्हणतात का? तुमचं झालंय फक्त ना, बाकीचे त्यांचं सोडा, बिचारायचं ओळखताही पण येत नाही हो, है ना. महिलांचं लग्न झालंय, ओळखता येते कशावरून? पायात जोडवा, भांगात कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र. पुरुषांचं कसं ओळखा? एक आयडेंटिटी कार्ड तरी दिलं का लग्न झालं म्हणायला? काहीही नाही. एका कीर्तनामध्ये एका व्यक्तीने सांगितलं होतं, पुरुषांचं लग्न झालं का नाही ओळखणं सोपं आहे. म्हणलं कसं? काय नाही, त्याच्या तोंडाकडे बघा. म्हणलं मग टेन्शन मध्ये दिसलं म्हणजे 100% झालंय, आणि आनंदी दिसलं म्हणजे नवीन ठरलंय. अशा प्रकारे इकडं लग्न करतं ना, ते तुम्ही हात वर करणं घ्या, तुमच्या भांगात कुंकू दिसायला, ते कुंकू काय माझ्या नाचं लावलंय का? ते म्हणताना स्वस्ती श्री हे बघा किती सिरियस झाले. त्यांना काही त्यांचं लग्न आठवलं काय मागचे? असं आपला विषय नाही. मला सांगा, इथं लग्न झालेले कुणी असू द्या, बिना लग्नाचे कुणी असू द्या, दोन्हीही व्यक्ती कसे, लग्न झालेले पण आहेत, बिना लग्नाचे पण आहेत. पण इथं लग्न झालेले सुद्धा सुखी नाही आणि बिना लग्नाचे सुद्धा सुखी नाही. जो देखे सो दुखिया, राजा दुखिया, प्रजा दुखिया, कोणी सुखी नाही. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटतं माझं कधी होतं, माझं कधी होतं, माझं कधी होतं, माझं कधी होतं. ते रोज स्वप्नात गाणं म्हणतात, यंदा यावं माझं नाव साजणीच्या ओठाण्यात. यंदा तर येऊ दे देवा, होऊ दे हात पिवळे. एकदा का लग्न झालं ते गाणं बदलतं. त्या जमिनीवर चालत तुम्ही बघा, नवीन लग्न झालेला व्यक्ती जमिनीवर चालत नाही. तो म्हणतो आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है. लग्नाला 1-1.5 वर्ष झालं
हे बघा बिना अनुभवाचे अनुभवाने गप्प तोंडाला कुलूप लावून बसलाय. हा आणि लग्नाला 1-1.5 वर्ष झालं का तोच व्यक्ती गाणं म्हणतो काय ये क्या हुआ क्यों हुआ. मी विचार करायला यांना कळालं काय असं. आताची युवा पिढी लय भारी लय हुशार अति हुशार झालेली आहे. माणसानं हुशार असावा अति हुशार असू नाही पण असं अशा प्रकारे इथं संसारात असेल ज्याचं लग्न झालं तो सुद्धा सुखी नाही ज्यांचं लग्न झालं नाही तो सुद्धा सुखी नाही. बघा संसारात सुख आहे पण कुठपर्यंत एकदम लहान आहे तोपर्यंत आणि नवीन नवीन लग्न आहे तोपर्यंत. तुम्ही बघा नवीन नवीन लग्नामध्ये कधी भांडणी ऐकल्या का नाही कारण संत म्हणतात नवीन नवीन नवरीता शौरी वाणीला आता झाले चिल्लपिल्ल कोंबडी सारखी झुंज आता फुगडी फुग. हे कोणाचं वर्तवणूक आहे नवीन नवरीची.